नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं सोन्यातील गुंतवणूक आणि व्यापार हा जास्त सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं आहे. NSEनं सोमवारी 18 मे रोजी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट म्हणजेच EGR या विभागामध्ये थेट व्यवहाराला सुरुवात केली. एक्सचेंजच्या म्हणण्यानुसार 16 मे रोजी या प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता ती अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या शुभारंभामुळे देशाच्या सराफा बाजाराचं डिजिटलीकरण आणि संघटन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाईल असा त्यांना विश्वास आहे. NSEच्या उपक्रमाला बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि सराफा व्यापारामध्ये गुंतलेले लोक देखील याला एक महत्त्वपूर्ण पाऊल मानत आहेत. सध्या सोन्याच्या सुरक्षिततेसाठी आणि वितरणासाठी अहमदाबाद आणि मुंबईमध्ये तिजोरी आणि संकलन केंद्र कार्यरत आहेत. सोमवारपासून दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बँगलोर या 4 प्रमुख शहरांमध्ये तिजोरी आणि संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. NSEचं म्हणणं आहे की नेटवर्क हळूहळू विस्तारत जाईल आणि भविष्यामध्ये देशभरामध्ये सुमारे 120 केंद्र जोडण्याची योजना आहे. तर आता जाणून घेऊयात की EGR म्हणजे नक्की काय आणि ते कसं काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट म्हणजेच EGR ही खऱ्या सोन्यासाठी एक डिजिटल पावती म्हणून काम करते. तुम्ही खरेदी केलेल्या EGRच्या रकमेच्या बदल्यात तिजोरीमध्ये सुरक्षितपणे ठेवलेलं तेवढेच शुद्ध आणि प्रमाणित सोनं दिलं जातं. ही संपूर्ण प्रणाली सेबीच्या देखरेखीखाली चालते, ज्यामुळे पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. ज्याप्रमाणे तुम्ही बँकांचे किंवा कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा ते तुमच्या डीमॅट खात्यात जमा होतात, त्याचप्रमाणे EGR थेट तुमच्या डीमॅट खात्यात जमा होतो. याचा अर्थ असा की तुम्ही सोनं घरी साठवून न ठेवता त्याची डिजिटल मालकी कायम ठेवता. या संपूर्ण प्रणालीचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची विश्वासार्हता. तुमच्या डीमॅट खात्यामध्ये दिसणाऱ्या डिजिटल सोन्याला तिजोरीमध्ये सुरक्षितपणे ठेवलेल्या तेवढ्याच शुद्ध आणि प्रमाणित सोन्याचा आधार असतो. हे सोनं स्थापित मानांकनानुसार साठवलं जातं आणि या तिजोऱ्या परवानाधारक तिजोरी व्यवस्थापकांद्वारे चालवल्या जातात. स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज यांच्यासारख्या संस्था या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकत्रितपणे काम करतात, ज्यामुळे ही प्रणाली जास्त सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते. सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा सोन्याची बिस्किटं आणि नाणी खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. तथापि EGR ही प्रणाली हा समज लक्षणीयरित्या बदलवून टाकते. गुंतवणुकीची रक्कम सोपी करण्यात आली आहे, ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांना देखील त्यांच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार गुंतवणूक करणं आता शक्य होईल. याचा अर्थ असा की आता कमी निधीमध्ये देखील डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करणं तुम्हाला शक्य आहे. बाजार नियामकांनी एक्सचेंजेसनी EGR वेगवेगळ्या मूल्यांकांमध्ये उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना यामध्ये सहभागी होता येतं. गुंतवणूकदार त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार 1 किलोग्रॅम, 100 ग्रॅम, 10 ग्रॅम, 1 ग्रॅम आणि अगदी 100 मिलीग्रॅम प्रमाणामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट खरेदी करू शकतात. त्यांची खरेदी विक्री शेअर बाजाराप्रमाणेच सोपी आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या ट्रेडिंग खात्याद्वारे एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता किंवा विकता, त्याचप्रमाणे EGRचा व्यवहार आता तुम्ही करू शकणार आहात. गुंतवणूकदार त्यांच्या नियमित ट्रेडिंग खात्याद्वारे थेट बाजारामध्ये EGRची सहजपणे खरेदी आणि विक्री करू शकतील. तर त्यामागील प्रत्यक्ष सोनं एका तिजोरीमध्ये सुरक्षितपणे ठेवलं जाईल. एक्सचेंजच्या नियमानुसार गुंतवणूकदारांना त्यांच्या डीमॅट खात्यातील EGRचं प्रत्यक्ष सोन्यामध्ये रूपांतर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. भारतामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आधीपासूनच उपलब्ध असले तरी EGR ही एक अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण पद्धत मानली जाते. पारंपरिकरित्या लोक दागिने, सोन्याची खरेदी, नाणी किंवा सोन्याच्या विटा खरेदी करतात, ज्यांना प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूक मानलं जातं. अशा गुंतवणुकीसाठी सोनं घरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षितपणे ठेवावं लागतं. या व्यतिरिक्त दागिने बनवण्याच्या शुल्कासारखे अतिरिक्त खर्च देखील त्यामध्ये जोडले जातात, ज्यामुळे एकूण गुंतवणुकीचा खर्च वाढतो. गोल्ड ETF हे गुंतवणुकीचे असे पर्याय आहेत जे शेअर बाजारामध्ये व्यवहार करतात आणि त्यांची किंमत सोन्याच्या किमतीशी जोडलेली असते. यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोनं खरेदी न करता सोन्याच्या किमतीतील चढउतारांचा फायदा घेता येतो. त्याचप्रमाणे गोल्ड म्युच्युअल फंड थेट सोनं खरेदी करण्याऐवजी गोल्ड ETF आणि इतर सोन्यावरती आधारित साधनांमध्ये गुंतवणूक करतात.
त्यानंतर सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स म्हणजेच SGB हे सरकार हमी असलेले बॉन्ड्स आहेत जे व्याज देतात आणि सोन्याच्या किमतींचा फायदा मिळवून देतात. मात्र ही पूर्णपणे कागदी आणि डिजिटल मालमत्ता आहे. तुमच्या पावतीच्या नावाने तिजोरीमध्ये थेट बंद असलेल्या सोन्याद्वारे त्यांना आधार दिलेला नसतो. तर EGR हे वेगळे आहेत कारण ते थेट तुमच्या डीमॅट खात्याच्या भौतिक सोन्याची मालकी देतात, जे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कधीही प्रत्यक्ष स्वरूपामध्ये काढू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता डिजिटल सोनं म्हणजेच डिजिटल रिसिप्टमध्ये तुम्ही सोनं खरेदी करू शकता आणि विकू देखील शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.